ते स्वयंभू स्थान होते. काळीभोर शंकराची पिंडी होती. त्या गावाच्या राजाची देवावर फार भक्ती. त्यानं त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता. शिवरात्रीच्या उत्सवात श्रावण सोमवारी तो मुकुट चढवण्यात येई. हजारो लोक ते पाहायला येत. राजा रोज देवाच्या पूजेला जात असे. पाहिमा पाहिमा असे म्हणत असे. राजाकडची ती पूजा, तिचा थाट किती वर्णावा, किती सांगावा. सुंदर सुगंधी फुलांच्या माळा असत. बेलाच्या त्रिदंडाच्या पाट्या भरलेल्या असत. चंदनाचा सुवास सुटलेला असे. त्याचा घमघमाट असे. ओवाळायला कापूर असे. बाहेर चौघडा वाजत असे. अशा हातानं पूजा होई. त्या देवळाजवळ एक संन्यासी राहायला आला होता. तो फार कुणाशी बोलत नसे. देवा शंकराला प्रदक्षिणा घालीत असे. आसन मांडून जप करीत बसे. तो झाडाचा पाला फक्त खाई. जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचं पाणी पित असे. असा त्याचा कार्यक्रम असे. एकदा एक परगावचा मनुष्य त्या गावी आला. देवा शंकराच्या दर्शनास गेला. संन्यासी शांतपणे बसला होता. महाराज, आपणाला एक प्रश्न विचारू का? त्या माणसानं विचारले. विचारा, संन्यासी म्हणाला. तुम्ही येथे पुष्कळ दिवस आहात. देवाच्या पूजेला, देवाच्या दर्शनाला रोज कितीतरी लोक येतात. त्यांच्यातील देवाचा खरा भक्त कोण? खरे सांगू का? खरे सांगा. दुसऱ्याच्या रागाची संन्यासाला काय पर्वा? खरे आहे. तेथे रोज 2 प्रहरी एक गुराखी येतो. तो देवाच्या शंकराचा खरा भक्त आहे. त्याला वेदमंत्र येत नसतील. तो जप करीत नसेल. पूजा तरी कशाने करणार? कुठून आणणार फुले आणि कुठून आणणार निरंजन? येथे राजा रोज पूजेसाठी येतो. कशी घवघवीत दिसते ती पूजा. किती माळा. त्या राजापेक्षाही का तो गुराखी मोठा भक्त? हो, पुन्हा पुन्हा काय सांगू? महाराज, तुमच्या म्हणण्यावर विश्वास बसत नाही. उद्या प्रचिती दाखवतो. राजा पूजा करीत त्यावेळेस व गुराखी दुपारी येईल त्यावेळेस तुम्हीही येथे या. अवश्य येईल. तो मनुष्य निघून गेला. संन्यासी आपल्या कामात रमला. दुसऱ्या दिवशी उजाडला. तो मनुष्य आधी देवळात येऊन बसला. काही वेळानं राजा आला. चौघडा वाजू लागला. सनया आलापू लागल्या. महापूजा सुरू झाली. माळा चढवण्यात आल्या. कापूर पेटवून राजा ओवाळू लागला. इतक्यात काय झालं, ते देऊळ एकदम हलू लागलं. भूकंप होणार असे वाटले. राजा घाबरला. दगड डोक्यावर पडतात की काय असं त्याला वाटलं. त्याच्या हातातील ती हलकर्ती खाली पडली. कुठले ओवाळणे आणि कुठली पूजा. राजा धूम सो ठेवून पळत सुटला. राजाच्या बरोबरचे सारे पळत सुटले. ती पूजा तशीच अर्धवट तेथे पडून राहिली. दुपारची वेळ झाली. तो गुराखी आला. त्याच्या गायी रानात चरत होत्या. तो देवाच्या दर्शनाला आला. तो गाभाऱ्यात शिरला. त्यानं पिंडीला कडकडून मिठी मारली. नंतर त्यानं आपल्या भाकरीचे नैवेद्य देवासमोर ठेवला. क्षणभर त्याने डोळे मिटले आणि तेथे कांदा भाकर खाऊ लागला. आईच्या जवळ बसून जेवू लागला. देव म्हणजे सर्वांची आई ना. इतक्यात ते देऊळ हलू लागले. दगड डोक्यावर पडणार असे वाटले. त्याच्या हातातील भाकरी हलू लागली. भूकंप होणार असे वाटले. परंतु त्या गुराख्यानं काय केले? तो पळाला का? त्यानं धूम ठोकली का? नाही. त्यानं एकदम शंकराच्या पिंडीला मिठी मारली. देवा, सांभाळ असे तो म्हणाला. देऊळ हलायचं थांबलं. गुराख्याला आनंद झाला. त्यानं भाकरी पोटभर खाल्ली. देवाला नमस्कार करून पुन्हा रानात जेथे गायी होत्या तिथे गेला. गायींसाठी बासरी वाजवू लागला. प्रचिती ज्याला हवी होती तो मनुष्य तेथे होता. पटले की नाही? संन्यासानं विचारलं. राजा पळून का गेला? गुराखी तेथेच का राहिला? अरे, राजा ज्या पिंडीची पूजा करीत होता ती पिंड त्याला खरोखर देवाची वाटत होती का? देऊळ हलू लागताच तो पळाला. देव जवळ असता तो पळाला का? संकटात देवाशिवाय कोण तारणार? परंतु ही पिंडी रक्षण करील असं त्याला वाटलं नाही. त्याने स्वतःच्या पायावरती अधिक विश्वास ठेवला. ती पिंडी म्हणजे केवळ दगड हीच त्याची शेवटी भावना झाली. परंतु तो गुराखी देवळ हळू लागताच पळाला नाही.
त्यानं पिंडीलाच मिठी मारली. संकटात लहान मूल आईला बिलगते, तसं तो गुराखी देवाला बिलगला. त्याला ती पिंडी म्हणजे दगड वाटला नाही. त्यांना तेथे खरोखर देव दिसत होता. ती पिंडी परमेश्वराची, देवा महादेवाची आहे, असं त्याला खरोखर वाटत होतं. त्याच्यात खरा भाव होता. त्याची खरी भक्ती होती. त्याच्या पूजेत फुले नसले, कापूर नसेल, चंदन नसेल, परंतु सर्व सुगंधाहून थोर असा खऱ्या भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता. आता पटलं ना? संन्यासानं शेवटी विचारलं. होय महाराज, असे म्हणून विचार करीत तो मनुष्य निघून गेला. मित्रहो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर हर हर महादेव नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.